पहिली कविता 1943 साली लिहिली. माझा जन्म आहे 1929 सालचा, म्हणजे मी तेव्हा 14 वर्षांचा होतो. झालं असं की त्या काळात कुठल्या तरी दिवाळी अंकामध्ये बोरकरांची एक कविता प्रसिद्ध झाली होती. बोरकरांनी ही कविता कवितेला उद्देशून लिहिलेली होती आणि लिहिताना रूपक घेतलं होतं प्रेयसीचं, जसं काही प्रेयसीला उद्देशून ते लिहित आहेत. त्या कवितेची पहिली ओळ अशी होती, तव चिंतने मन गुंगुनी मी हिंडतो राणी बनी. मला ती ओळ इतकी भावली की आंघोळ करताना, खेळताना, धावताना एकसारखं डोक्यात तव चिंतनी मन गुंगुनी मी हिंडतो राणी बनी असं व्हायचं. त्यावेळी मी पहिल्या मजल्यावर राहायचो. एक दिवशी मी घरी जात होतो जिना चढून, त्याच वेळी माझ्याच वयाची एक मुलगी वरून खाली उतरत होती. आता मी सुद्धा 14-15 वर्षाचाच हो, पण मुलगा म्हणजे काय, आणि ती मुलगी म्हणजे 14-15 वर्षाची. म्हणजे एका इंग्रजी कादंबरीत वाक्य आहे की ए गर्ल इज नथिंग अँड सडनली शी इज एव्हरीथिंग. तसं मला त्या मुलीचं सडनली एव्हरीथिंग असणं, एखादा पावसाचा ढग रिमझिम करीत अंगावर यावा तसं माझ्या सगळ्या अंगावर आलं. आणि बोरकरांची कविता डोक्यात होती, तव चिंतनी मन गुंगुनी. त्या चालीवर किंवा त्या शब्दकळेच्या वळणावर असं आपण म्हणू, मला तिथल्या तिथे एक कविता सुचली त्या मुलीला उद्देशून. तुझं पाहिले तुझं वाहिले नवपुष्प हे हृदयातले, कवटाळुनी अन चुंबुनी पूजशील का तू ते मने, की चुरडुनी वरी हासुनी जाशील तू मन भंगुनी, कवटाळते वाट टाकते तुझं वाहिले पहिलेच. त्या मुलीला ही कविता ऐकवलीत का? ऐकवायची इच्छा होती पण धीर झाला नाही. अजून सुद्धा माझी अनेक सुंदर सुंदर प्रेमगीत कोणाकोणाला ऐकवाविषयी वाटतात, पण आता धीर होत नाही, कारण बायकोचं लक्ष असतं. पाडगावकरांनी कायम जगण्यातला आशावाद माणसाच्या मनामध्ये जिवंत ठेवलेला आहे. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, अशी अवस्था आपली झालेली. आणि हे पाडगावकरांचंच गीत आपण यानंतर ऐकणार आहोत. इतकं अप्रतिम श्रावणाचं वर्णन आपण केलंय. मला असं वाटतं, अनेक रसिकांनाही वाटतं, श्रावणात घननिळा लिहित असताना आपण निश्चितच कोकणामध्ये असणार, गोव्यात असणार, सुंदर पावसाळा आजूबाजूला असणार. त्याची आठवण जरा आम्हाला सांगा ना. असं काहीतरी रोमॅन्टिक सांगितलं की ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं, पण तसं काही घडलेलं नाही. म्हणजे अगदी खरं सांगतो मी, मे महिन्याची मुंबईतल्या अंगाला कपडे घामाने चिकटतात ते दिवस होते. हातात मी जड बॅग घेऊन गाडी पकडायला कोळवाडा स्टेशनवर जात होतो. त्याच स्टेशनवर आपल्या त्याच गाडीतून श्रीनिवास खळे चेंबूरला त्यावेळी राहायचे. ते तिकडून अगोदर बसून यायचं. तर इतक्या सगळ्या घामाने मी चेंगटलेलो असताना मला डोक्यात एकदम ओळी कुठल्या याव्यात सुचाव्यात. आता तुम्ही सांगितलं कुठलं ते गाणं, बरं, श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. आता काही एका अर्थाने या गोष्टीचा संबंध आहे असं मला वाटतं. काय असतं की पुष्कळ वेळ आयुष्यात जशी माझ्यावर परिस्थिती होती, घामाने चिकटलेलं सगळे कपडे, त्याच्यात धावत जड बॅग घेऊन जायचं, नको वाटतं सगळं, पण टाळता तर येत नाही. अशा वेळी मनुष्य काय करतो, एक कल्पनेचं विश्व आपल्या मनात निर्माण करतो आणि तिथे जाऊन विसावतो. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एस्केप इनटू इट म्हणतात,
तसं ही एस्केप्स इन टू दॅट वर्ल्ड, दॅट इमॅजिन वर्ल्ड, असं असं होतं. माझं तसंच झालं असं मला वाटतं की अशा अवस्थेत मला ओळी सुचल्या त्या या आघाडीत खळे आले तेव्हा मी बॅग उघडली आणि पॅडवर 2 ओळी लिहून दिल्या खळ्यांना. या ते काहीही बोलले नाहीत. बोरीबंदर स्टेशनला आम्ही उतरलं, त्याचे म्हणाले पाडगावकर साहेब मोकळं तयार आहे, पुढच्या ओळी द्या. कल्पनेच्या राज्यामध्ये आपली दुःख विवंचना विसरायला लावणारी कविता कायम ज्या पाडगावकरांनी लिहिली, त्यांचं हे अप्रतिम गीत